विश्वगुरु संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा आज या ठिकाणी पंढरपूरकडे प्रस्थान करतो आणि पंढरपूरमध्ये विसावलेला आहे। त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर हा 27 दिवसाचा जो प्रवास आहे, या ठिकाणी या लाखो वारकऱ्यांच्या समवेत निवृत्तीदादांनी पूर्ण करून या ठिकाणी ही पालखी पंढरपूरमध्ये विसावलेली आहे। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा हा पालखी सोहळा या ठिकाणी त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर असा हा पालखी सोहळा प्रथमच महिला अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पार पडलेला असून या ठिकाणी भक्त आणि वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती खूप मोठ्या प्रमाणात आनंद दिसून येत असून त्याच पद्धतीने संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांना संत नामदेव महाराज यांची पालखी घ्यायला येते आणि या पालखी घ्यायला आल्यानंतर सर्वात प्रथम आदिशक्ती मुक्ताबाई, त्यानंतर सोपानदेव आणि त्यानंतर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज या ठिकाणी पंढरपूरमध्ये जातात आणि त्यांचे मायबाप खऱ्या अर्थाने विठ्ठल रुक्माई यांची ते आषाढीच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी पंढरपूरमध्ये जाऊन भेट घेतात आणि या लाखो वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर देखील या भेटीनंतर एक आनंद या ठिकाणी दिसून येतात। गुरु संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा या ठिकाणी पंढरपुरामध्ये दाखल आला। या ठिकाणी या संस्थांच्या अध्यक्षपदावर प्रथमच महिलेला संधी देण्यात आली आणि या महिला अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा या ठिकाणी सुखरूप असा पार पडलेला आहे। ताई, काय सांगाल, कशा पद्धतीचा हा सोहळा पार पडला? स्मरता निवृत्ती पापनुरी चित्ती, संसाराची शांती झाली माझ्या। खऱ्या अर्थी निवृत्तीनाथांचं स्मरण केलं की पापाची निवृत्ती होत असते आणि खऱ्या अर्थी संसाराची शांती होत असते। तसा प्रस्थान झाल्यापासून निवृत्तीनाथ संस्थांचा हा पालखी सोहळा प्रस्थान झाल्यापासून हा आमचा एकवटून संसारच होता आणि आज आमचं हे पंढरपुरामध्ये आम्ही मात्र त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि खऱ्या अर्थी शांती झालीत असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण हा सोहळा अगदी आनंदात पार पडलेला आहे। कुठल्याही प्रकारचं मात्र त्या ठिकाणी आरोग्य कुणाचं बिघडलं नाही, काही नाही, अगदी सुरळीतपणे हा पालखी सोहळा पार पडलेला आहे। प्रश्न मला पडला होता की महिला अध्यक्ष असताना हा सोहळा माझ्याकडनं कसा होईल, पण खऱ्या अर्थी निवृत्तीनाथांनी मुक्ताईची काळजी घ्यावी तशीच निवृत्तीनाथांनी माझी देखील काळजी घेतलेली आहे आणि सगळ्या वारकऱ्यांची सुद्धा काळजी घेतलेली आहे। खऱ्या अर्थी प्रशासनाने ह्यावर्षी खूप चांगलं काम केलेलं आहे, चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि प्रशासनाने दिलेल्या ह्या सहकार्यामुळे हा जो प्रवास आमचा आहे तो सुखरूप झालेला आहे आणि आमच्या पांडुरंगाची देखील कृपा आहेत आमच्यावर, म्हणून मात्र कुणाला काही दुखापत नाही, काही कुणाचं आरोग्य बिघडलं नाही। सगळ्यात महत्त्वाचं अनेक सुखसुविधा प्रशासनाने आम्हाला दिलेल्या होत्या। मुख्यमंत्री साहेबांचे सुद्धा आभार आम्ही मानतोय की मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा वारकऱ्यांची जिथे तिथे काळजी घेतलेली आहेत आणि मात्र त्या ठिकाणी आमचे वारकरी सुद्धा एकमेकाला सहकार्य करून मात्र हा प्रवास आम्ही चांगल्या प्रकारे केलेला आहे। प्रशासनाने आपल्याला मदत केली, या ठिकाणी संपूर्ण प्रकारचं सहकार्य केलं, लेकिन काही मागण्या या ठिकाणी प्रलंबित आहे प्रशासनाकडे। नक्कीच काही मागण्या आमच्या आहेत, पण त्या मागण्या नक्कीच पूर्ण करेल, आम्हाला माहीत आहेत। आम्ही असा प्रस्ताव शासनाकडे देणार आहोत आणि आमच्या मागण्या पूर्ण होईल, आम्हाला याची खात्री आहे। ज्या सगळ्या लोकांनी तुम्हाला सहकार्य केलं, पोलीस प्रशासन असेल, या ठिकाणी आरोग्य सेवक असेल, खासदार असतील, या सगळ्यांचे कशा प्रकारे आभार मानाल? नक्कीच एवढा मोठा सोहळा, आता कमीत कमी 1.5 ते 2.5 लाख लोक आमच्या सोहळ्यामध्ये आहेत। निवृत्तीनाथांच्या आरोग्य पथक असेल, पोलीस प्रशासन असेल, पाणी पुरवठा असेल आणि ह्या सगळ्यांनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे, कारण पाणी चांगल्या प्रकारे मिळालं, आरोग्य पथकाने सुद्धा चांगल्या प्रकारे काळजी घेतली, त्याचबरोबर वॉटरप्रूफ मंडप होते आणि म्हणून या गोष्टी सगळ्या आम्हाला सुखसुविधा होत्या, म्हणून वारकरी आजारी पडण्याची मात्र फार कमी संख्या आहेत आणि म्हणून मी सगळ्यांचे मनापासून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ संस्थांच्या वतीने आभार मानेल। इथे मात्र मानकरी असेल, वारकरी असेल, आमचं संपूर्ण विश्वस्त मंडळ, आमचे विश्वस्त नवनाथ महाराज गांगुर्डे, आदरणीय विश्वस्त मात्र राहुल महाराज, पालखी सोहळा प्रमुख, बाकी सगळे विश्वस्त, सगळ्यांचं फार मोठं कार्य माझ्या पाठीमागे होतं, म्हणून हा सोहळा चांगल्या पद्धतीने पार पडलेला आहे। नक्कीच या ठिकाणी संपूर्ण प्रशासन तसेच वारकरी या सगळ्यांचं सहकार्य या ठिकाणी प्रशासनाला लाभलं, त्याचबरोबर संस्थांना लाभलं, त्यामुळेच हा सोहळा या ठिकाणी पार पडला। या संपूर्ण सोहळ्याचा असोच यापुढे देखील यांच्या हातून कार्य हे पार पडो हीच पांडुरंग परमेश्वराची प्रार्थना। याची देही याची डोळा, अनुभवूया निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवारी। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर, दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवर।
आहे.